जय हिंद भावांनो. आजकाल SSCGD 2026 सगळ्यांना भावांनो एकच प्रश्न पडलाय, एक्झाम डेट कधी होणार आहे, एक्झाम डेट कधी होणार आहे, मार्चमध्ये होणार, एप्रिलमध्ये होणार काय मे मध्ये होणार. हे भावांनो सगळं आजच्या व्हिडिओत बघायचं आहे. आणि अनेक कमेंट आहेत की फोकस राहिना झालाय, मार्क्स कमी पडाल्यात. हे सगळं भावांनो आजच्या व्हिडिओत बघायचं आहे. वेळ नाही घालवता भावांनो, चालू करूया. सगळ्यात अगोदर SSCGD 2026 टेंडर बदलणार आहे का नाही अजून परफेक्ट नोटीस नाही. त्यामुळे भावांनो परत एडीक्युटी घेतीया काय TCS घेणार आहे हे अजून फिक्स नाही भावांनो. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, एक्झाम डेटच्या अगोदर त्यांनी एक नोटीस काढले, 7 ते 8 दिवस आपल्याला एक्झाम डेट शिफ्ट करणार आहे आणि 3 ते 4 दिवस ऍडमिट कार्ड येणार आहे. त्याच्यानंतर भावांनो अगोदर ते यायच्या अगोदर एक सर्टिफिकेट म्हणायच्या अगोदर एक नोटीस येणार, त्याच्यात सांगणार की ह्या डेट पासून SSCGD ची परीक्षा चालू होणार. हे टाकायच लागणार 100%. जवळजवळ 15 दिवस पुढं परीक्षा असेल तर भावांनो अगोदर 15 दिवसाच्या आत, म्हणजे आज तारीख आहे समजा 12 प्लस 15 करा म्हणजे 27 मार्चला, जर आज नोटीस आलं तर 27 मार्चला आपल्याला एक्झाम द्यायची असणार. एवढं लक्षात ठेवा. तर कमीत कमी 15 दिवस भावांनो एक्झामला असणार आहेत मध्ये आपल्या, कधी पण येऊन दे, कमीत कमी 15 दिवस आपल्याकडे असणार आहे. त्याच्यानंतर भावांनो फोकस राहिना झालाय पोरांचा. सगळ्यात मोठा प्रश्न फोकस राहिना झालाय. विषय कसा आहे की आपण 3 महिन्याचा जो पिरियड होता तो आता संपलेला आहे आणि आता पोरं भटकायला लागल्यात. म्हणजे हे करू काय ते करू, ते होईना झाले, हे करू, कुठलं काय करायचं हे पोरांनी काही कळणार झाले. विषय कसा आहे की एकतर आपण प्रॅक्टिस मन लावून करणार झाला आहे आणि दुसरा मुद्दा आपलं मॉक टेस्टला कमी मार्क यायल्यात. अनेकांचा प्रश्न आहे मॉक टेस्टला मला कमी मार्क यायल्यात, काय करायचं. अजून पण पोरा म्हणतात की अजून मला IMP टॉपिक सांग, अजून परफेक्ट आपलं हे टॉपिक व्हाय आणि अजून मॉक टेस्ट 2025 अजून कंप्लीट नाही, 2024ला अजून फत्याच नाही. त्यामुळे भावांनो जेवढी होईल तेवढी प्रॅक्टिस करा. एक्झाम कधी पण येऊन देत, मी तुम्हाला सांगितले एक्झाम 15 दिवस पुढे असणार आहे. मॅक्सिमम किती पण लवकर असून देत तर मॅक्सिमम 15 दिवसाचा वेळ मिळणार आहे आपल्याला. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करून प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर भावांनो राहिला मुद्दा आपला ह्याचा की फोकस राहत नाही, तर भावांनो एकच काम करायचं, जेवढं येईल तेवढं भावांनो फोकस करा. जर फोकस राहिला नाही तर भावांनो अटेम्प्ट फेल आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण जर आता समजा मला समजा आता 80 पडल्यात पहिल्या मॉकला, 80 पडल्यात, आता हळूहळू मार्क कमी वाढल्यात पोरांचं. म्हणजे पहिला 120 पडत, आता 110, 100 असं भावांनो पडाल्यात. पण काही काळजी करायची गरज नाही. मार्क भावांनो मॉक टेस्टला किती पण पडून देत. 99 मॉक टेस्ट दिला आणि तुमचा स्कोर बरोबर या नाही तर 100व्या मॉक टेस्टला तीच जिद्द त्याच माइंडसेटनं जाऊन बसायचा आणि पेपर द्यायचा. 100% भावांनो 100 प्लस ते 120 प्लस जाण्याची शक्यता भरपूर असते. त्यामुळे भावांनो जेवढ्या मॉक टेस्ट देता येईल तेवढं द्या. आणि त्याच्यानंतर ज्या पण आपण एरर करणार त्या भावांनो दुरुस्त करा. अजून पण एकेकाचा सिलेबस पूर्ण नाही, अजून पण पोरं अजून पण माहित नाही पोरांनी, अजून पण म्हणतात की काही स्लॉट बुकिंग आहे. स्लॉट बुकिंग भावांनो कॅन्सल झालेलं आहे. त्यामुळे भावांनो स्लॉट बुकिंग कॅन्सल आहे. मॅक्सिमम 15 दिवस मिळणार आहेत आपल्याला, त्यामुळे काही घाबरायची गरज नाही आहे. जेवढी होईल तेवढी प्रॅक्टिस महत्वाची आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण आपण आता पोरांची जवळपास 50 ते 60% पोरं भटकल्यात. कारण त्यासनीच माहित नाही एक्झाम कधी येणार काय, सगळी पोरं निवांत येतात. आणि आता लग्नाचा सीझन चालू झालाय, माया यात्रा जत्रा ह्यांचा सीझन चालू आहे, पोरं भटकलेले आहेत. त्यामुळे मॅक्सिमम करून जेवढं होईल तेवढी प्रॅक्टिस महत्वाची आहे आणि ते पण मन लावून करा. जी मागच्या 3 महिन्याची प्रॅक्टिस आहे तशीच भावांनो चालू राहते, कन्सिस्टन्सी. नाहीतर आज करायचं उद्या राहिलं, उद्या करायचं परवा राहिलं, असं भावांनो चालत नाही. दररोज एक मॉक टेस्ट द्यायची म्हणजे द्यायची. 2024 कंप्लीट असेल तर भावांनो चांगला आहे. 2025 तर माझं कंप्लीट झाले, 2024 पण जवळपास झालेच, 2023ला हात घालायच्या तयारीत आहेच. त्यामुळे मॅक्सिमम करून प्रॅक्टिस हे महत्वाचा रोल करणार आहे. कारण आता जी प्रॅक्टिस करणार नाहीत, आता कशी आहे, मला येतंय असंच पोरांचं असते. मी पण त्याच्यातलाच आहे, शेवटचा अटेम्प्ट आहे म्हणून सांगतो तुम्हाला. मला येतंय म्हणत असंच अटेम्प्ट जातोय. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करून प्रॅक्टिस महत्वाची आहे. आणि जवळपास मी सांगतो, जवळपास ह्यावेळी पण मेरिट 110 प्लस असणारा महाराष्ट्राचं, एवढं लक्षात ठेवा.
कारण वॅकन्सी अजून वाढलेल्या नाहीत. वाढतील का नाही याची शक्यता कमी आहे, कारण कॅलेंडर अपडेट झालेला आहे. सप्टेंबरला परत दुसरी पडायची आहे, सप्टेंबर ते ऑक्टोबरला. त्यामुळे मॅक्सिमम करून भावानो कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानुसार भावानो अभ्यास करा. आणि काय गरज लागली तर भावानो कमेंट बॉक्स आहे, परत नंबर पण दिला आहे डिस्क्रिप्शनमध्ये. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भावानो काय लागलं तर भावानो हमखास मेसेज करा, प्रत्येकाला रिप्लाय दिला जाईल. फक्त वेळेचं कमी जास्त होऊ शकते, कारण एवढं मेसेज येतात की कुणाला करायचं कुणाला नाही. तर भावानो माझं पण थोडंफार म्हणजे अभ्यासाला वेळ द्यावा लागतोय. 24 तास जर इंस्टाग्राम आणि युट्यूबवर बसला तर होणार नाही, अटेम्प्ट निघणार नाही आहे. त्यामुळे भावानो थोडंफार 1-2 दिवस मागं पुढे होऊ शकते, पण मॅक्सिमम करून भावानो काय अडचण लागली तर हमखास भावानो मेसेज करा. आणि आपलं नाव टाकायला विसरू नका भावानो. हाय फक्त टाकता, तुमचं नाव मला सेव्ह करायला परत तुम्हाला विचारावं लागते. त्यामुळे भावानो नाव आणि काय प्रॉब्लेम असेल तर सहज विचारा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला भावानो विसरू नका. जय हिंद.